परमनंटली लक्षात राहील अशा पद्धतीचं अध्ययन. आणि आज तुमच्या पाठ्यपुस्तकाचे तिथं लिहिलेलं आहे बघा, QR कोड प्रिंट करा, स्कॅन करा आणि मग त्याच्यासाठी डिजिटल कॉन्टॅक्ट उपलब्ध होईल आणि ते त्याच्या अध्यापनामध्ये वापरा. मी एक शिक्षक आहे, माझ्या इथं नेटवर्क नाही शाळेमध्ये, ठीक आहे, काय हरकत नाही. मी माझ्या मोबाईलवर मी डाउनलोड करेन, घरी असताना नेटवर्क असताना माझ्या लॅपटॉपवर घेईन. लॅपटॉपवर गेल्यानंतर तो लॅपटॉपवर मी कनेक्ट करेन आणि कनेक्ट केल्यानंतर मग माझ्या विद्यार्थ्यांना शिकवेन. मला आलेलं विचार PPT आहे म्हणून माझी PPT आहे, पण PPTनं शिकवलं, मीटिंगमध्ये PPT ठीक करतो, पण व्याख्यानामध्ये PPT फारशी उपयोगाला येत नाही. म्हणलं माझी आहे, माझ्यावर लॅपटॉप असतं, माझ्यावर कागद काही मी आणलेलं नाही बघ, पण माझ्याकडे सगळं आहे म्हणलं तर माझ्या मोबाईलमध्ये सगळं आहे. मग अशा पद्धतीनं जर मानसिक आमच्या शिक्षकांची झाली आणि त्यांनी जर लॅपटॉपवर आणलं आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवलं तरी शक्य. म्हणून आम्ही आग्रह धरला KRA मध्ये की आमच्या सगळ्या शाळा डिजिटल झाल्या पाहिजे. डिजिटल शाळा होण्याचा अर्थ स्पष्टपणे असा आहे की हा वर्ग किंवा हा हॉल डिजिटल आहे का, कनेक्टिव्हिटी. मला काही नवीन दाखवायचं असेल मी तुम्हाला दाखवू शकतो आणि दाखवून प्रत्यक्ष डोळ्यानं पाहण्यामध्ये जे ज्ञान मिळतं ते बोलण्यातून मिळत नाही. अध्ययन अनुभव देणं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष, हा प्रत्यक्ष अध्ययन अनुभव राहतो, पण अप्रत्यक्ष अध्ययन अनुभव हा देता येणार नाही. तो जर बघितलं तर माझं काम बोलण्यापेक्षा तिथून फार चांगल्या पद्धतीने होणार. आणि म्हणून मित्रांनो, आमच्या शाळा डिजिटल पाहिजेत, आमचे वर्ग डिजिटल पाहिजेत आणि नुसतं डिजिटल होऊ नये. आता तुम्हाला सगळं दिलेलं आणि मला तुम्हाला आवाहन सुद्धा करायचं आहे की तुमच्यापैकी काही शिक्षक जर हे डिजिटल कॉन्टेंट तयार करणार हरकत नाही. नजीकच्या काळामध्ये आम्ही तुम्हाला ते अपलोड करायला प्रोव्हिजन देतोय. अपलोड केल्यानंतर त्याचं पुन्हा आमच्या स्तरावर स्क्रुटिनाइज एक चांगली कमिटी करेल, एक्सपर्ट कमिटी स्क्रुटिनाइज करेल. योग्य पद्धतीचं डिजिटल कॉन्टेंट असेल तर ते कॉन्टेंट अपलोड करायला आम्ही त्या सिस्टमवर देऊ. आणि हेच कॉन्टेंट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले शिक्षक वापरेल, मग ते कुठल्याही माध्यमातून असो, मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, कन्नड, तमिळ, 8 माध्यमातून आम्ही पुस्तकं तयार करतो. 8 माध्यमातला डिजिटल कॉन्टेंट आपल्याला अवेलेबल होईल. मित्रांनो, मला सांगायला एक आनंद वाटतो की आमच्या शिक्षकांनी, उर्दूच्या शिक्षकांनी पहिल्यांदा डिजिटल कॉन्टेंट मोठ्या प्रमाणात केलं. उर्दूच्या काही शिक्षकांनी आम्हाला सांगितलं, सर आम्हाला हे डिजिटल कॉन्टेंट तयार करणं आहे, आम्ही इजाजत देतो. परत नाही, नुसती सिर्फ इजाजत नहीं चाहिए, तुम्हारी मदद भी चाहिए. क्या चाहिए? तो वर्कशॉप अरेंज करू. आमच्याकडे पैसे नव्हते, आम्ही आझम कॅम्पसच्या संचालकांना विनंती केली की इनामदार सरांना, ते खूप माझे मित्र आहे जवळचे, अरे अच्छी बात है, अगर ये टीचर करना चाहते हैं तो मेरे इंस्टीट्यूट में आने दो, सब भी खर्च मैं कर दूंगा. की आमचे शिक्षक भगिनी सुट्टीच्या दिवसामध्ये मे मध्ये येऊनही त्यांनी तिथं वर्कशॉप पूर्ण केलं. परवा आमच्या SCRT मध्ये वर्कशॉप केलं होतं, त्याला समारोपाला मला बोलवलं होतं आणि मी बोलत होतो, पण शिक्षकांनी ते काम करत होते. का? मला जायच्यापूर्वी हे काम करायचं. इतका बदल आमच्या शिक्षकांमध्ये झाला. हा बदल मित्रांनो रिव्होल्युशनला सुरुवात झालेला आहे. आता आमच्यामध्ये ही रिव्होल्युशनला सुरुवात करायची. इतकं चॅलेंज ते स्वीकारलंय. मी माझ्यामध्ये बदल जाणवतोय असं शिक्षक स्वतःहून सांगायला लागले. आता व्हॉट्सअप ग्रुप, हजारो व्हॉट्सअप ग्रुपवर आहे. एक शिक्षकाचा सकाळी व्हॉट्सअप ग्रुपवर मी मेसेज बसला की मित्र, मी पूर्वी कोण होतो आता मी कोण झालोय. इतका माझ्यामध्ये आमूलाग्र बदल झाला की माझी मुलं शिकली पाहिजे, तर त्याच्यासाठी वाटेल ते करण्याची माझी मानसिकता आहे. हा बदल माझ्यात जाणवतो हे त्यांना स्पष्टपणे तिथे लिहिलेलं आहे. हे सगळं रिव्होल्युशन चालू आहे. ते रिव्होल्युशन आता आपल्यापर्यंत आलेलं आहे. आम्ही आमच्यामध्ये बदल केला पाहिजे, आमच्या विद्यार्थ्यांमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. हे जर आम्ही करू शकलो तर मला खात्री आहे की निश्चितपणाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र झाल्याशिवाय. आणि हे करत असताना टेक्नॉलॉजीचा वापर हा एक अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. मग अशी चर्चा करत असताना ढोबळे सर पण होते, मॅडम नव्हते, आपले कारंडे सरांनी सांगितले आमच्या इथं बायोमेट्रिक आहे. तर बघा काळाचा महिमा कसा आघात असतो बघा. आता आपण अंगठ्यावर आलो, पुन्हा लिटरेट करून टेक्निकली इलिटरेटकडे निघालो. नाही, आवश्यक आहे, विनोदाचा भाग सोडून देऊया. केंद्र शासनाने अशी अपेक्षा व्यक्त केली की प्रत्येक विद्यार्थ्याचं, प्रत्येक शिक्षकाचं बायोमेट्रिकवर उपस्थिती घेतली पाहिजे. आणि शाला कोश नावाचे एक पायलट प्रोजेक्ट केंद्र शासनाने सुरू केलं आणि त्याला नेहमीप्रमाणे महाराष्ट्राला पायलट स्टेट म्हणून बोलवलं. आणि डिस्कशनला 5-6 राज्य होते. गुजरात होतं, महाराष्ट्र होतं, आंध्रा होतं, मला वाटतं तेलंगणा एक होतं आणि उत्तरांचल.
अनिता करवाल नावाच्या मॅडम होत्या जॉईंट सेक्रेटरी, त्यांच्यावर चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं प्रत्येक राज्याकडे प्रत्येक शाळेकडे एक एक तरी किमान टॅबलेट असला पाहिजे आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी असली पाहिजे. आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल, टॅबलेट असेल तर विद्यार्थी शिक्षकाचा बायोमेट्रिक आपण घेऊ शकतो. तर त्यांनी विचारलं गुजरातला, हमारे पास आहे सगळी, बाकीच्या वेळेस ते म्हणून आमच्याजवळ सगळं आहे. मला विचारलं, म्हटलं हमारे पास कुछ भी नहीं है. अरे इतना महाराष्ट्र इतना प्रगत है, प्रोग्रेसिव है, तो आपके पास होना ही चाहिए. तो मैडम ये सच्ची बात है कि हमारे पास नहीं है. किसी भी स्कूल के पास हमने गवर्नमेंट की तरफ से कुछ भी टैबलेट नहीं दिया है और इंटरनेट कनेक्टिविटी भी नहीं दी. तो आप कैसे करेंगे? हम करेंगे. जर आमचं डोकं असेल तर आम्ही जरा विचार करू शकतो. याच्यावर मी तुम्हाला अगोदर हे सांगतो आणि नंतर मी माझा हे राहिलेला भाग सांगतो की सोनम वांगचुक हे नाव ऐकलं असेल तुम्ही, परवाच्या टीव्हीच्या मुलाखतीला. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे ते एक सन्मान्य सदस्य. त्या दिवशी आमची मीटिंग होती, त्या दिवशी त्यांना मी महाराष्ट्रातल्या लोकांना त्यांची मुलाखत ऐकायला व्हावी म्हणून ABP माझ्यावर पाठवली होती. मुलाखत ऐकली असेल, पाहिली असेल सर्वांनी. इन्स्पायर्ड व्यक्तिमत्व. 3 Idiot बघितले सर्वांनी? 3 Idiot का नाही? हो का नाही? हां, इथं मात्र आवाज आला. त्यातला रॅन्चो नावाची जी व्यक्तिरेखा आहे ती त्या व्यक्तीच्या कामगिरीवर आधारित. रॅन्चो माहिती आहे ना? बाकीचं ते फिल्मी सगळा भाग सोडून द्या. क्रिएटिव्ह सायंटिस्ट कसा असतो याच्यावर आम्ही त्यांच्या लेहच्या शाळेला भेट द्यायला गेलो. एक साधारणतः 3-4 आठवड्यांपूर्वी. मायनसमध्ये टेम्परेचर अजून पण आहे आणि त्या भागात गेल्यानंतर टोटली ड्राय. जरी हिमालयात असला तरी ड्राय, टोटली ड्राय. एक झाड नाही, गवताचं पातही नाही. तुम्ही TV वगैरे पाहत असाल, नसेल तर तुम्ही लेह लडाख टाका नेटवर, शोधा, पाहिजे एवढी माहिती तुम्हाला. तर त्यांची शाळा पाहिली, सिकमॉल नावाची शाळा आहे. ती 10वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीची शाळा, फक्त 10वी अनुत्तीर्ण. आता बाकीचा भाग सांगत बसत नाही. त्यांनी इनोव्हेशन काय केलं ते सांगतो. 2-4 इनोव्हेशन सांगतो. त्यांनी तिथं पाण्याची स्केअरसिटी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून त्यांनी अफलातून प्रयोग केला. तो प्रयोगही त्यांनी त्या दिवशी सांगितला की बर्फाचं पाणी डोंगरावरून वाहत येतं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये वर बर्फ असतं पण खालून पाण्याचा प्रवाह हा वाहतच असतो. मग डोंगरावरून येणारं बर्फाचं पाणी उन्हाळ्यामध्ये वापरायला मिळावं याच्यासाठी त्यांनी अफलातून प्रयोग केला. त्याच्यासाठी त्यांनी सायन्सच्या आणि मॅथमॅटिकलच्या ज्ञानाचा वापर केला आणि मुलांना ते शिकवलं. कसं? उंचावर असणारं बर्फ, त्याचा येणार असा भाग चिंचोळा, त्याला बघा दरी, आणि त्याचा एकत्र येणारं पाणी, कारण बर्फ वर खालून पाणी वाहतं, तर खालून त्यांनी अशा पाईप बसवले. ग्रॅव्हिटीनं पाणी आलं. ग्रॅव्हिटीनं पाणी आलं सपाट भागात जिथं पाणी पाहिजे तिथं ते आणलं. हिवाळ्याच्या दिवसामध्ये मायनसमध्ये तापमान असतं पण खाली पाणी वाहत असतं. मग ते पाणी आणलं, मग त्याने असा पॅगोडा तयार केला. पॅगोडा तयार केला आणि त्याला नेट टाकली, थोडीशी जाळी, आणि पॅगोड्यातून अशी पाईप वर काढली छोटीशी, आणि त्याला स्प्रिंकलर लावलं. स्प्रिंकलर माहिती आहे ना? आणि स्प्रिंकलर म्हणून उंचावर गेल्यानंतर हवेचे फवारे उडायला, पाण्याचे फवारे उडायला लागले. पण मायनसमध्ये टेम्परेचर असल्यामुळे काय झालं? त्याचं बर्फ व्हायला लागलं. ते बर्फ हळूहळू त्या नेटवर साठायला लागलं आणि नेटवर साठायला लागल्यानंतर नेट हळूहळू साठत त्याचा स्तूप तयार झाला, पॅगोडा. म्हणजे खूप मोठा आहे त्याचे पॅगोडा तयार झाला. आणि ते आईस तिथलं पाण्याच्या रूपानं हितं आणलं. काय खर्च आला? पाईपचा झाला. वापरलं काय? डोकं. सायन्सच्या तत्वाचा वापर केला. आणि मग उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय होतं? ते वितळायला सुरुवात होतं. वितळायला सुरुवात झाल्यानंतर पाणी होतं. तेच पाणी पिण्यासाठी, इतर कामासाठी वापरायचं. पाणी टाकलं तर ते पाणी बाहेर येत नाही जमिनीतून, इतकं ते ड्राय एरिया येतो. तर ते पाणी वापरण्याचा प्रयोग त्यांनी केला आणि त्याने अशी संकल्पना केली की आता नवीन विद्यापीठ करतायत, बर्फाचंच घर, बर्फाचंच रेस्टॉरंट, ते सांगितलं त्याने. बर्फाचाच कप आणि बर्फाचा चहा नाही, बर्फाचा बशी बर्फाचं, असं ते संकल्पना. शाळेच्या आवारात गेलो, ऊर्जा कमी पण संपूर्ण सोलारवर आहे. टोटली शाळा सोलारवर आहे.
आणि त्या सोलारवर शाळा असताना त्याच्यासाठी जे डिस्टिल वॉटर लागतं ना, डिस्टिल, त्यांनी एक असा खड्डा काढलाय आणि खड्ड्यामध्ये असं वेगवेगळ्या प्रकारचं आपण काय म्हणतो त्याला वेस्ट असं मटेरियल टाकलं, त्यावर पाणी टाकलं. पाणी टाकल्यावर काय झालं, जे ऊन पडतं, ऊन पडल्यावर काय होतं, इव्हॅपोरेशन होतं. आणि वर असा कागद टाकला प्लॅस्टिकचा जाड, असं तो असा तिरका ठेवला. इव्हॅपोरेशन झालेलं पाणी तिथं येतं आणि तिथून ते हळूहळू असं ते चिकटलेलं पाणी, आणि मग तिथं खाली पाईप ठेवली आणि ती पाईप मधून पाणी आलं, ते एकत्र गेलं, ते डिस्टिल वॉटर म्हणून वापरलं. 0 एनर्जी स्कूल. आपल्यासारख्या स्लॅबच्या बिल्डिंग कुछ नाही, मातीची, पण अजिबात आत गार लागत नाही ना गरम होतं. नापासांच्या मुलांची शाळा आणि हजारो परदेशातले विद्यार्थी तिथे शिकायला येतात. फक्त शिक्षणच नाही तर शिक्षणाबरोबर स्किल डेव्हलपमेंटचे अनेक कोर्सेस ते चालवतात की पास झाल्यानंतर मुलाला तो वापरता आला पाहिजे, शिकता आला पाहिजे. म्हणजे 95% नापास होणारी मुलं आता 95% पास व्हायला लागली. येतो हा की इनोव्हेशन त्याने केलं. असं तुम्ही करू शकता ना तुमच्या शाळांना. उत्तरायण, दक्षिणायन, विषुववृत्त, कर्कवृत्त, मकरवृत्त, ते सूर्य येतो, त्याची सावली कशी पडते आपली, त्याच्यानुसार त्यांनी तिथं असं आखून घेतलेलं आहे. काय नाही मुलांना वेगळं शिकवायचं. वेस्टेज कुठे टाकायचं, कचरा असा टाका, कागदाचे कपडे पडले याच्यात टाका, या गुंट्यात टाका, हे तिथं लिहिलं. वेगळं शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायची गरज नाही, प्रत्येक जण तो वापरतो. टॉयलेट अत्यंत साधी, आपल्यासारखी स्वच्छ इतकी असली नव्हे, मातीचीच, आणि त्याचा यूज होणारं जे खत आहे ते सुद्धा तिथे याच्यासाठी वापरायचं. इतकं सुंदर अशा प्रकारचं लाईफ स्किल शिकवणारी शाळा त्यांची केली आहे. धक्का कुठंही नाही, कसलाही नाही, अत्यंत साधं व्यक्ती. म्हणण्याचा हेतू हा की निसर्गाशी प्रतिकूलपणे झगडत असताना ज्ञानाचा वापर करून त्यांनी अनेक प्रकारे विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न केला. तसं या शाला कोशमध्ये आम्ही म्हटलं आमच्याकडे नाही ना टॅबलेट, हां ठीक आहे नाही, पण आम्ही करणार. मग कसं करणार, आमच्यासमोर चॅलेंज आहे. मग आम्ही आमचं डोकं वापरलं, आम्ही आमचा विचार केला, आम्ही एक ॲप डेव्हलप केला. महा स्टुडंट नावाचा एक ॲप डेव्हलप केला आणि तो सरळशी अटॅच केला आणि तो गुगल प्ले स्टोअरला अवेलेबल आहे. हा ॲप काय करतो की हा ॲप शाळेचं लॅटलॉग तुमचं घेतले सरळमध्ये, लॅटलॉग इनेबल ॲप आहे तो. मला तो ॲप वापरता येणार नाही का, या मंचावरच्या लोकांना वापरता येईल, मुख्याध्यापक असतील त्यांना वापरता येईल, वर्ग शिक्षक असतील त्यांना वापरता येईल, ज्यांचा मोबाईल नंबर सिस्टममध्ये घेतला आहे ना त्यांना वापरता येईल. ज्यांचा मोबाईल नंबर नाही त्यांना नाही वापरता येईल. पण ज्यांचा मोबाईल नंबर घेतला त्यांना वापरता येईल. मग त्या काय करेल, स्वतःचा मोबाईल नंबर टाकेल, ॲक्टिवेट होईल. मग त्याचा स्वतःचा पासवर्ड टाकेल, ॲक्टिवेट होईल. मग त्याला जो सरळमध्ये तुम्ही मुख्याध्यापकांना जो वर्ग दिलेला होता तो वर्ग त्याला येईल, आणि वर्ग आल्यानंतर तुकडी येईल, ती तुकडी त्याला ओपन केल्यानंतर मग टाइम टेबल येईल, सॉरी डेटचं कॅलेंडर येईल, त्याची तारीख निवडा. तारीख निवडल्यामुळे काय होणार आहे, विद्यार्थ्यांची नावं येतील, विद्यार्थ्यांची उपस्थिती लावा, आणि हा ॲप शाळेच्या 200 मीटरच्या रेडियसमध्येच ॲक्टिवेट होणार आहे. कारण शाळेचे लॅटलॉग घेतले, त्याच्या पलीकडे नाही. म्हणजे शाळेच्या रेडियसमध्ये गेला तरच तुम्हाला ॲक्टिवेट होईल. आणि मग विद्यार्थ्याची उपस्थिती लावा, विद्यार्थ्याची उपस्थिती लावली की ऑटोमॅटिक शिक्षकाची उपस्थिती लावली. लॅटलॉग बेस आहे, डेट आहे, टाईम आहे. याचा अर्थ असा आहे की शिक्षकाला त्या वर्गात जावं लागणार, उपस्थिती घ्यावी लागणार, विद्यार्थ्याची उपस्थिती घेतली जाईल, शिक्षकाची उपस्थिती घेतली जाईल, आणि आम्ही हे करू शकतो. मग दुसरा प्रश्न त्याने विचारला, जहाँ जहाँ नेटवर्क नहीं वहाँ क्या करोगे. तो म्हणलं मॅडम इसका भी इलाज उसमें है. जर मी माझ्याकडे नेटवर्क नाही तर मी काय करेन, ओपन होतो वर्ग शिक्षकाला, ओपन झाल्यानंतर काय करतो, तो विद्यार्थ्याची उपस्थिती घेतो, तो इंटरनेट म्हणजे तुमच्या उपग्रहाशी कनेक्टेड होतो, तो तुमची उपस्थिती नव्हतो तर सेव्ह करून ठेवा. दॅट्स ऑल. सेव्ह करून ठेवा. आजची उपस्थिती सेव्ह करा, उद्याची करा, परवाची करा, 4-5 दिवसांतरी घरी जा. तर त्यावेळेस फक्त सेंड करा. सेंड करण्यासाठी 5 सेकंद फक्त नेट ओपन करा, बस. काय होईल, उपस्थिती तुमची लागेल, विद्यार्थ्यांची उपस्थिती लागेल. वेगळ्या बायोमॅट्रिकची गरज आहे. माझी तुम्हाला विनंती आहे शिक्षण संस्थेला की हा ॲप तुमच्या संस्थेमध्ये पायलट म्हणून वापरा. आम्ही शासनाने निर्णय केला, नंदुरबार आणि गडचिरोली रिमोटमध्ये आम्ही वापरणार पायलट म्हणून जूनपासून. तुम्ही वापरा. आणि तुमच्या संस्थेच्या लॉगिनला हे सगळ्या विद्यार्थ्यांची शिक्षकांची उपस्थिती मिळेल.
तुम्हाला कोणाचं मॉनिटर करायची गरज नाही, सगळ्यांना तुम्हाला अवेलेबल करू. मग इथं बसून मॅडम तुम्ही किंवा अनिल पाटील साहेब सगळेजण बघू शकले हे काय आहे, ते कोपरगावची अमुक शाळा आहे, या शाळेत काय झालं, इथं काय झालं, मोरूच्या इंग्लिश स्कूलमध्ये आज किती विद्यार्थी होते, मुख्याध्यापक होते का, शिक्षक होते, सगळं दिसणार आहे. टेक्नॉलॉजीचा असा पण वापर करू शकतो आपण. आणि हे एवढं सांगण्याचा उद्देश असा की याच्यावर आता विद्यार्थ्यांची सर्व प्रकारची माहिती भरण्याची प्रोव्हिजन केली आहे. याच्याही पुढे जाऊन तुम्ही जे विद्यार्थ्यांची प्रत्येकाचे CCची मार्क्स भरतो ना आपण, शिक्षक भरतात ना, त्याचाही आम्ही सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे. आणि सॉफ्टवेअर तयार केलेलं असून प्रत्येकानं काय करायचं, हातानं आता भरायचं नाही, इथं इथे इथे भरत जायचं. आम्ही जे तुम्हाला प्रोव्हिजन 8वी पर्यंत, 9वी 10वीच अजून केलेलं नाही. यातून तुम्हाला तुमच्या शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं मार्कशीट तयार होणार आणि हे मार्कशीट ठेवल्यानंतर तुम्हाला वेगळं हातानं लिहिलेलं मार्कशीट ठेवायची गरज नाही. आणि जर तुम्ही पायलट करायला तयार असला तर ते रयत शिक्षण संस्थेलाही अवेलेबल करून देतो, आम्ही तुम्हाला देतो. आणि मग पुढची माझी जबाबदारी, मी माझी जबाबदारी पण घेतोय बघा, की रयत शिक्षण संस्थेच्या लॉग इनला ही सर्व माहिती अवेलेबल करून देणं. 1-2 महिन्यात आम्ही ते पण करू शकतो, आम्हाला खात्री आहे. कारण संस्था सुद्धा आपण आता याच्यावर सिस्टममध्ये अटॅच करून घेतलेली. उद्देश काय आहे, तुमच्या कंट्रोल ठेवून असं नाही, शिक्षकांचं कंट्रोल ठेवून असं नाही, कुठं आम्ही चुकतोय. सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरल्यानंतर 35% वाले विद्यार्थी किती आहेत संपूर्ण माझ्या संस्थेमध्ये हे तुम्हाला समजेल, 80% वाले किती आहेत हे समजेल. आणि त्याच्या पुढे जाऊन कोणत्या एलओज मध्ये माझी मुलं पुढे जर माग आहेत हे सुद्धा मला समजेल. आणि कोणत्या एलओजवर मला काम करायचं हे सुद्धा मला समजेल. हे जर सगळं एका क्लिकवर समजणार असलं तर या टेक्नॉलॉजीचा वापर करायला काय अडचण आहे मला काहीच कळत नाही. हे सगळं आपल्याला करायचं आणि ती मानसिकता आमची ठेवायची आहे. आणि म्हणाल की बाबा माझ्या शाळेत सगळं जर संस्थेला दिसणार असतं तर मग मला काय, मला सगळे विचारले, काही घाबरू नका मित्रांनो, मार्गदर्शन मिळेल. याच्या पलीकडे काय पडेल, चुका दाखवल्या तर फरक काय पडला, दुरुस्त होते, पुढे जाऊ, प्रगती होईल. याच्या पलीकडे काय होणार, काही होणार नाही. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे आम्ही PSLच्या 3 चाचण्या गेल्या वर्षी 2 घेतल्या, त्याचे मार्क्स भरण्याची प्रोव्हिजन आहे. मी आता जाईल इथं त्याचं स्केलेटन करून दाखवतो. नागपूर जिल्हा इथं आहे, नंदुरबार इथं आहे, सातारा इथं आहे, सिंधुदुर्ग इथं आहे, कंपॅरिझन करून दाखवतो. बघा तो जिल्हा पुढे, तुम्ही का पुढे नाही, तुम्ही का माग आहे, तुमचं कशामुळे माग आहे, याचं क्लासिफिकेशन अनालिसिस करून आम्ही दाखवतो PPTद्वारे. उद्देश काय, मुलं शिकली पाहिजे. मुलं शिकण्यासाठी सुद्धा वेगळा कार्यक्रम तुम्हाला आम्ही काही देऊ शकत नाही किंवा देण्याची गरज पण नाही. फक्त प्रत्येक मूल वाचा, प्रत्येक मूल वाचा, प्रत्येक मुलात काय दडलंय ते वाचा, मुलात काय कमी आहे ते वागा. कमी आहे ते बघितल्यानंतर खात्री मला आहे की हे कमी आहे बघितलं की मग त्याच्यावर काम करा. मग त्याचं कॉमन फॅक्टर करा. 10 मुलांमध्ये जर भागाकार येत नाही, 2 अंकी भागाकार येत नाही, याचा अर्थ आमचं भागाकार शिकवण्यामध्ये काहीतरी चूक होते, संकल्पनेत चूक होते. आणि विद्यार्थ्यांना मित्रांनो दम द्यायचं कमी करा, बंद करा, प्रामाणिकपणे सांगतो बंद करायचं. त्याच्याशी मित्र म्हणून वागा, त्याच्याशी मित्र म्हणून भूमिका ठेवा, पण तुमचं मॉरल्स त्याच्यावर प्रेशर राहील अशा पद्धतीने वर्तन तुमचं ठेवा. ती मुलं तुमच्या आज्ञेच्या बाहेर जाणार, खात्री आहे मला. इतकं मुख्याध्यापकाचं मॉरल असलं पाहिजे की माझे विद्यार्थी माझ्या शब्दाच्या बाहेर जाऊ शकत नाही, वेगळं वागू शकतच नाही, इतकं माझं मॉरल कणखर असलं पाहिजे. प्रशासकीय बाबतीमध्ये आम्ही जर म्हटलं तर प्रशासकीय बाबतीमध्ये आमचे मुख्याध्यापक फार वीक आहेत, हे मला खेदान नमूद करावंच वाटतं. कशासाठी आम्ही वीकनेस वाढवतो? मी तुम्हाला सांगितलं ना, जा वेबसाईटवर शासन निर्णय डाउनलोड करा, समजलं नाही चर्चासत्र ठेवा, आम्हाला बोलवा, आम्ही येऊ, आमचे अधिकारी पाठवू, पण समजून घेऊ. SS कोड समजून घेऊ, MBPS रूल समजून घेऊ, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र समजून घेऊ, हे घेऊ ते घेऊ, सगळं घेऊ ना समजून. जे मला माहित नाही ते नाही म्हणायला काय मला लाज वाटायचं कारण नसतं. मला तर वाटत नाही बाबा, मी समजून घेतो. एखादं जर गोष्ट एखाद्या आमच्या शिक्षकांना शिकवलं तरी मी शिकून घेतो, शिकण्याचा प्रयत्न करतो, काही मला कमीपणा वाटत नाही. मग आमचं अवलंबित्व आमच्या क्लर्कवरचं कमी झालं पाहिजे. बघा तुम्ही विचार करा, हे जर अवलंबित्व आमचं कमी व्हायचं असेल तर प्रत्येक बाबतीत मी स्वतः ताकदवान झालो पाहिजे. मला स्वतःला कळालं पाहिजे की असं नाही असं आहे. आमच्या क्लासची हिंमत सुद्धा होत नाही चुकीचं पुटअप करायची, कारण त्याला माहित आहे, साहेबांना सगळं माहित आहे. आणि मग आमच्या ज्या क्युरीज येतात त्या क्युरीची उत्तर ही तू दिलीस का आहेत पाहिजे दाखव, मग का केलं पाहिजे.
मग आम्हाला मिळालेली ग्रँट, त्याचा खर्च आमच्या शिक्षकांना, मुख्याध्यापक क्लार्कला तयार करायचा आणि शिक्का मारायची. कुठं शिक्का मारा, कुठं सही करू, बंद करायचं. हे जोपर्यंत करत नाही तोपर्यंत क्लार्क तुमचा बॉस आहे. आज माध्यमिक शाळेचा बॉस क्लार्क आहे असं म्हणलं तर चुकीचं नाही. मग आमचा ताळेबंद असेल, आमचं ऑडिट असेल, आमचं शैक्षणिक प्रगती असेल, इन्स्पेक्शन म्हणले की आमची घाबरगुंडी होते. मग ती संस्थेचं असेल किंवा शिक्षण अधिकाऱ्याचं असेल. मग आम्ही बरेचसे मार्ग होतो, साहेबाला काय आवडतं इथपासून सुरुवात करतो. आता इन्स्पेक्शन पण बऱ्यापैकी आम्ही आता बंद केले. मग त्याची तयारी करतो. वीक पॉईंट काय आहे. आम्ही हे का विचारत नाही की बाबा कोणत्या बाबतीमध्ये आमची मुलं कमी आहेत त्याच्यावर साहेबांच्याकडून मार्गदर्शन घ्यावं. आम्ही का असा विचार करत नाही, हे मला सर येत नाही, याच्यावरती मला सांगा, चुकलंय मला दाखवा, आम्ही दुरुस्त करू. असं तर कोणी देत नाही. मग आम्ही आमच्यामध्ये न्यूनगंड नाही पाहिजे. मला येत नाही, समजून घे पुढे जाय. शैक्षणिक स्तर निश्चित आम्ही आता करायला सुरुवात. प्रत्येक विद्यार्थी कुठं आहे, काय काय येतं, त्याला काय येत नाही आणि येण्यासाठी काय केलं पाहिजे त्याचं मॉड्यूल डेव्हलप करून दिलेलं आहे. तुम्ही माध्यमात, तुमच्या मार्फत आम्ही शिक्षकांपर्यंत पोहोचतो, तुमच्या मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो, तुमच्या मार्फत संस्था त्यांच्यापर्यंत पोहोचते, आम्ही संस्थेपर्यंत पोहोचतो. आमची आणि संस्थेची भूमिका एकच आहे, पण आमच्यापेक्षा संस्था तुमच्यापर्यंत जास्त चांगल्या प्रकारे पोहोचते. ही मुलं शिकली पाहिजेत, हीच भूमिका आहे बस. शाळेची भौतिक प्रगती होत राहील, काही हरकत नाही, पण शाळेच्या भौतिक प्रगतीपेक्षा शैक्षणिक प्रगती अत्यंत महत्त्वाची. वर्गाच्या 4 भिंती, इमारत पॉश आहे, सगळं ठीक आहे, अरे पण त्यात आत्मा नाही, त्याला काय. हा आत्मा महत्वाचा आहे. आणि हा आत्मा महत्वाचा असल्यानंतर आम्हाला 21st सेंचुरी स्किल सुद्धा तितकीच महत्वाची असते. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. प्रॉब्लेम काय, शैक्षणिक समस्येमध्ये आम्ही आपला संशोधन करताना म्हणतो प्रॉब्लेम सॉल्व्हिंग झालं पाहिजे. प्रश्न काय मला समजला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थी वाचता आला पाहिजे, त्याला चेहरा वाचता आला पाहिजे, त्याची अडचणी वाचता आल्या पाहिजे, त्याला मदत करता आली पाहिजे. अण्णांनी जे केलं तेच तुम्ही करायचं. त्यांनी गरीब परिस्थितीतून मुलं गोळा केली, तुम्हाला ती करायची गरज नाही, तुम्हाला शिकवायचं. त्याच्या शैक्षणिक गरजा ओळखा आणि गरजा ओळखून त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करा. आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये दुसरं स्किल आहे क्रिटिकल थिंकिंग. चिकित्सात्मक विचार करण्याची मानसिकता आमच्या विद्यार्थ्यांची तयारी, आमच्या शिक्षकांची तयारी. आता दिलेला 10वीचा अभ्यासक्रम आहे, वाचा, पाठ्यपुस्तक वाचा, बस एवढंच. ठीक आहे, 4 दिवसात मी शिकू शकतो नाही मित्र. त्याच्या पाठीमागा लर्निंग आउटकम आहे ती विद्यार्थ्यांवर पोहोचण्यासाठी, त्याला अपील होण्यासाठी मी काय करतो आणि त्याला अधिक माहिती देण्यासाठी मला काय करावं लागेल. प्लॅन करा, प्लॅन. प्रत्येक लर्निंग आउटकम मध्ये माझा विद्यार्थी 75% पेक्षा जास्त पुढे जाईल. प्रत्येक विद्यार्थी असा प्लॅन करा. आम्ही तर करतोय. म्हणून मी मगाशी विनंती केली की संस्था तुमची जर तयार असेल अशा पद्धतीचे क्वेश्चन बँक आणि हे तयार करायला, तर आम्ही सुद्धा त्यांना मदत करू आणि झपाटून कामाला लागू. झपाटून एका वर्षामध्ये. आणि हे वातावरण परमनंट ठेवायचं आहे आम्हाला. आमचा वयोगट कुठला आहे, मी मगाशी डोंगरे सरांना म्हटलं की या संपूर्ण हॉलच्या वयोगटाचा जर विचार केला तर 50च्या आसपास दिसतो ॲव्हरेज एज ग्रुप. म्हणजे एका वेगळ्या मानसिकतेकडे आम्ही निघालो. पण ती मानसिकता झटकून टाका. माणूस कधीही म्हातारा होत नाही. मन म्हातारा नाही पाहिजे. वय म्हातारा झालं चालेल, मन नाही म्हातारा व्हायला पाहिजे. मी आता 2 वर्षात रिटायर होणार आहे, त्यापेक्षा असं म्हणा ना, माझे अजून 2 वर्ष आहेत. मी नेहमी होतो, अरे माझं अजून 1 वर्ष रिटायर आहे, मी नाही थांबत, करत राहील. काम केल्यानं मेंदू जागृत राहतो, तजेलदार राहतो, नको ते विचार डोक्यात येत नाही. सकारात्मकता ठेवा. आणि ही सकारात्मकता ठेवली तर मला खात्री आहे की आपण हे करू शकतो. आणि प्रोएक्टिव्हनेस एक लाईफ स्किल आहे. स्वतः पुढे जा. स्वतः जे 7 हॅबिट्स ऑफ हायली असं जे आहे त्यातलं हे पहिलं स्किल आहे, पहिलं हॅबिट आहे की प्रोएक्टिव्ह व्हा. स्वतः ॲक्शन घ्या. विद्यार्थ्याला मदत आहे, पुढे जा. कारण सर म्हणजे मी विद्यार्थ्याच्याकडे जातो, त्यांच्याशी डायलॉग फक्त बोलतो. तुम्ही बोला, जा, शिकवा, काय फरक पडत. जिथे शिक्षक म्हणजे सर इथं नाही, असं नाही, असं केलं, तुम्हाला येत नाही, अमुक नाही, तमुक नाही, असं नाही. सर इथं आणखी आपण असं केलं तर. प्रत्येक तासाला, प्रत्येक आठवड्याला शिक्षकाने एखाद्या विषयावर बोलायला सांगायचं. विषय कुठला पण नाही. बघा
नवीन नवीन प्रयोग करा, विद्यार्थ्यांना बोलायला परवानगी द्या, एखाद्या विषयाचं तुला काय वाटेल ते बोल, म्हणून तयार आहे. हे तयार करण्याचं एक स्किल आहे. चॅलेंज ऍक्सेप्ट केलं आणि त्याला तसं पाठबळ दिलं तर मुलं तयार होतात. आणि ही मुलं तयार करायचं काम तुम्हाला करायचं. आणि म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की बदलत्या काळाप्रमाणे आमची मानसिकता बदलली पाहिजे. बदलत्या काळाप्रमाणे आमची मानसिकता बदलली असेल तर आम्ही बदललं पाहिजे, टेक्नॉलॉजीचा वापर करायला शिकलं पाहिजे. आम्ही जर व्हॉट्सअप वापरत असू तर आम्हाला कॉम्प्युटर वापरता येतो. कॉम्प्युटर वापरता येतो याचा स्पष्ट अर्थ असा होतो की आम्ही नेट वापरू शकतो, इंटरनेट वापरू शकतो, सरळ वापरू शकतो. सरळ तुम्हाला भरपूर काही शिकवतो. तुमच्या लॉग इनला जा, स्टुडंटच्या लॉग इनला रिपोर्ट्सवर जा आणि रिपोर्ट्सवर वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स आहेत बघा. तुमच्या विद्यार्थ्याचं प्रमोशन झालं का, बाकीचं. मी इथं बसून तुम्हाला तुमच्या प्रत्येक शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत सरळ करून घेऊन जाऊ शकतो. मी स्टेटवरून मॉनिटर प्रत्येक शाळा करू शकतो, प्रत्येक विद्यार्थी मॉनिटर करू शकतो की त्याचा आधार क्रमांक आहे का, तो कुठल्या वर्गात शिकतोय, सगळी माहिती माझ्याकडे. तुम्ही करा. कोणती माहिती अपूर्ण आहे, माझं काय राहिलेलं आहे, कुठल्या राज्यातल्या कुठल्या मुख्याध्यापकाच्या कुठल्या शाळेतल्या कुठल्या वर्गातल्या कुठल्या मुलाचं काय राहिलं, आम्ही स्टेटवरून सांगू शकतो. एवढं सगळं आम्हाला अवेलेबल झालेलं असताना आमची आता जबाबदारी आहे की आम्ही जबाबदारीनं काम केलं पाहिजे. आणि ही जबाबदारीनं काम करत असताना आमची मानसिकता त्याच्या पुढे जाऊन प्रत्येक विद्यार्थी आम्हाला वाचता आला पाहिजे. आणि हा विद्यार्थी वाचून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून येत्या जूनला शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे आणि आता मे महिन्याचे सुट्टीचे दिवस तुमचे सुरू झाले. आणि या सुट्टीच्या दिवसामध्ये आमची मानसिकता पाहिजे या सुट्टीच्या दिवसामध्ये आमची मानसिकता असेल तर पाहिजे की माझा ॲक्शन प्लॅन पूर्ण वर्षाचा किंवा क्वार्टरचा मला आत्ता तयार करायचा आहे. हा ॲक्शन प्लॅन टेक्नॉलॉजी वापरत असेल, लर्निंग आउटकमच्या वापरत असेल, विद्यार्थ्यांच्या कमी कोणत्या बाबतीत ते कमी आहे ते शोधण्याचा असेल. आणि हा ॲक्शन प्लॅन तयार करून त्याच्यावर मी काय रेमेडी करणार आहे हे विचार केला पाहिजे. आणि माझं एकच ध्येय असलं पाहिजे की माझ्या वर्गातला, माझ्या शाळेतला प्रत्येक कुठल्याही वर्गातला विद्यार्थी असो, प्रत्येक विद्यार्थी गिरवतच्या बाबतीत 75% पुढे जास्त पुढे जातो. माझं अवलंबित्व माझ्या क्लार्कवर न राहता तो माझ्यावर अवलंबून राहिला पाहिजे. माझा शिक्षक त्याच्यावर माझं मॉरल प्रेशर राहिलं पाहिजे. मॉरल प्रेशर, धाक नको. माझं मॉरल प्रेशर जर राहिलं तर माझे शिक्षक, माझे विद्यार्थी प्रयत्न करतील. इनोव्हेटिव्ह आयडियाज वापरा. मी सोनम वांगचूक सरांचं सांगितलं तुम्हाला. अशा पद्धतीचे इनोव्हेटिव्ह आयडिया वापरा. नवीन नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न. चुकू दे, काही हरकत नाही, काहीही हरकत नाही. पण मुलांकडून करून घ्या, स्वतः करू नका. मुलांकडून करून घ्या, त्यांचं त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन घ्या. बघा मुलं किती काय करतात. ॲक्शन जी महत्वाची आहे ती पाहिजे आणि कृतीयुक्तता महत्वाची पाहिजे. शिकवणं कमी, शिकणं जास्त असं राहिलं. हे जर तुम्ही करू एक चांगला मुख्याध्यापक म्हणून घडू शकाल. आणि अण्णांचं जे स्वप्न आहे की चांगला विद्यार्थी घडवून जाणार आहे, स्वावलंबी शिक्षण, हेच आमचं प्रीत, हे प्रीत खऱ्या अर्थाने साध्य करू शकतो. शेवटी मी जाताना एक व्हॉट्सअपवरचा एक आलेला एक संदेश, जो एक प्रशिक्षणाच्या माध्यमातून एकानं लिहिलेलं होतं, तेच मी तुमच्यासमोर सांगतो. कदाचित तुम्ही वाचले असेल. अशाच प्रकारचं प्रशिक्षण सुरू होतं आणि त्या प्रशिक्षणामध्ये प्रत्येक व्याख्याता हा आपल्या आपल्या पद्धतीनं शिकवू, असं करू तसं करू, जसं मी तुम्हाला सांगतो तसं करू. आणि सगळेजण हिरिरीने सहभाग घेत होते, असं करू तसं करू. पण मी तुम्हाला सांगितलं मला की हार्वर्डच्या पंचपदी करू, शिकून घेऊ, आमची अष्टपदी करू, सप्तपदी करू, काही नवीन करू, आमची मुलं शिकली पाहिजे. आणि शेवटी एक व्याख्याता काहीच बोलत नव्हता. शेवटी बाकीचे ते म्हटले, सर तुम्ही काहीच बोलला नाही. ते म्हणजे 2 मिनिटांमध्ये एक फक्त कथा तुम्हाला सांगतो. ती कथा त्यांनी सांगितली. एक आदिवासी जोडपं होतं जे नंदुरबार सारख्या सातपुड्याच्या पर्वतामध्ये राहणार. 2-2 घरं असतात त्या पुढ्यामध्ये डोंगराच्या ह्याच्यावर.
एका याच्यापासून डोंगरापासून दुसऱ्या डोंगराकडे हाकणं ऐकू जातं, पण उतरून जायचं म्हणजे 3 किलोमीटर अंतर होतं. आणि ते एकच आदिवासी जोडपं होतं, त्याने एक लहान मूल होतं आणि लहान मूल असताना ते दोघं सुखात राहत होते. एके दिवशी संध्याकाळच्या वेळेला आदिवासीला ते अचानक कुठल्या तरी गावाला जावं लागलं. ती एकटी बाई, महिला आणि तिचं एक मूल, आई आणि मूल तेच घरात होते. रात्रीचं अचानकपणे मूल रडायला लागलं, खूप खूप किंचाळून रडायला लागलं. काय करावं त्या महिलेला समजेना, काही करावं त्या महिलेला समजेना. आणि मग त्यांनी शिक्षकाला प्रश्न विचारला, ती महिला, ती आई त्या मुलाला थांबवण्यासाठी काय करेल? प्रत्येकानं उत्तर दिलं, ती त्याला दूध पाहिजे, ती त्याला भांडं वाजवून लागते, ती त्याला अमुक करेल, तमुक करेल. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने उत्तर दिलं. मग शेवटी त्या शिक्षकाने सांगितलं, हे ती का करेल? जोपर्यंत मूल रडायचं थांबत नाही तोपर्यंत ती प्रयत्न करत राहील. का करेल? कारण ती तिचं स्वतःचं मूल आहे. पण माझ्या शाळेत येणारं प्रत्येक मूल माझं आहे, ही भावना ठेवून त्या मुलाशी आमचं वर्तन राहिलं. नेतृत्वानं ही जर वर्तन केलं आणि आमच्या शिक्षकांच्या मध्ये पडवलं, आणि मला खात्री आहे की जे शासनाला अपेक्षित आहे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र तो हा आहे. आणि म्हणून या प्रशिक्षणाचा उद्देश किंवा या चर्चासत्राचा उद्देश हाच असला पाहिजे की माझी शाळा, माझी मुलं, माझे शिक्षक हे चांगल्या पद्धतीने प्रगत कशी होतील, निश्चय मनानं 75%पेक्षा जास्त गेलमध्ये कसे पुढे जातील या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू असा विश्वास बाळगूया. आणि झोपत का विना पण बरेच जण ऐकून घेतलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद देऊन थांबतो. जय. धन्यवाद सर.